दादा, आता चित्राचा विषय चाललाच आहे. सो चित्रामध्ये दोन प्रकार असतात ना. आता सगळेच चित्र अफोर्ड करू शकतात असं नाही. सो त्यासोबत प्रिंट हा एक बरोबर. ऑप्शन आहे. पण बऱ्याच लोकांचं असं एक ते द्वैतात असतात की मग आम्ही प्रिंट जर घेतलं तर ह्या चित्रामध्ये एक आपण म्हणतो ना एनर्जी असते, एक व्हायब्रेशन्स असतात, तर ते सुद्धा त्या प्रिंटमध्ये उतरतात का किंवा असतात का? मुळामध्ये चित्रात स्वामींच्या चित्रातनं अनुभव येण्यासाठी भक्ताचा समर्पित भाव आणि शुद्ध भाव आणि शरणागती हीच जास्त महत्त्वाची. वा. चित्र कुणी काढलंय, केवढं मोठं काढलंय, त्या हाताने काढलंय का फोटो आहे, त्याचा साईज 2 इंच आहे का 2 फूट आहे का 20 फूट आहे, माझ्या मते काहीच मॅटर करत नाही. ओके. म्हणजे ते शेखर सानेने काढलंय म्हणून स्वामींची प्रचिती येते आणि दुसऱ्या कुठल्या चित्रकाराने काढलं म्हणून मी असंही कधी आणि हुश असं होऊ शकत. ज्या भक्ताचा त्या स्वामींविषयीचा जो भाव आहे तो भावच त्याला त्याची प्रचिती देतो. आणि हां, हे मी नक्की सांगतो की चित्र हे जास्त जिवंत वाटतं प्रिंटपेक्षा. कारण त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय होतं, आपण प्रत्येक गोष्टीचा एनर्जी म्हणून जर विचार केला हो. तर एनर्जी ही मॅटर करतेच. ओके. पण ती त्या चित्राच्या जिवंतपणाशी, त्याच्या अनुभूतीशी काही संबंध नाही. म्हणजे इवन शेखर सानेने काढलं ह्याच्याशी काही नाही. लोक असं म्हणत असतील तर ते मी माझ्यासाठी त्याचं हे घेतो, महाराजांचं कृपाप्रसाद समजतो. पण हे नक्की की त्याच्यातला तो भाव भक्ताचा जसा आहे तसे त्याला प्रचिती येते. आणि ही म्हणजे हे महाराज ही शक्ती जी आहे ना, ही तुम्हाला एकदा कळली की त्याच्याशी काही संबंध नाही. हां, आता माझ्या चित्रामध्ये एनर्जी काय येते हे मी तुम्हाला नक्की सांगतो. ही चित्र करत असताना माझ्या स्टुडिओमध्ये अखंड अनेक सामवेद अखंड चालू असतो, रुद्राची आवर्तनं चालू असतात, विष्णू सहस्रनाम चालू असतं, नर्मदा अष्टक चालू असतं, मणिकर्णिका अष्टक चालू असतं, शिवसहस्रनाम अखंड चालू असतं. हे अखंड माझ्या 8 तासाच्या रिपीटेड भृगुकृत दत्त स्तोत्र असतं, आद्यशंकराचार्य कृत दत्त स्तोत्र असतं, टेंबेस्वामींच्या कृत घोरात कष्टात उद्धार स्तोत्राचे पाठ चालू असतात. तर ह्या सगळ्या चालू असलेल्या स्तोत्रांचे, वेदमंत्रांचे, सामवेदाचे ते जे व्हायब्रेशन्स असतात, ती सगळी व्हायब्रेशन आपल्या थ्रू ट्रान्सफॉर्म होऊन ती एनर्जी म्हणून चित्रामध्ये अवतरतात. आणि लोकांना चित्रामध्ये जी प्रचिती येते त्याचं कारण ते असतं. म्हणजे मी काढण्यामागे त्याचा काही रोल नाही. त्याच्यातली ज्या व्हायब्रेशन त्याच्यात ज्या आपल्यामध्ये येतात त्या व्हायब्रेशन ट्रान्सफॉर्म होऊन तीच एनर्जी तुमची ट्रान्सफॉर्म होते आणि ती चित्रामध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे त्या चित्रामध्ये ती दिव्य शक्ती येते. आणि हा अनुभव मी नक्की सांगू शकतो. जसं तुम्हाला ते माहिती असेल तुला की ते जपानमध्ये पण असं संशोधन पाण्यावरती केलंय. साधं पाण्यावर केलेलं संशोधन आहे की पाण्याला जर तुम्ही पॉप संगीत ऐकवलं आणि शास्त्रीय संगीत ऐकवलं तर पॉप संगीत ऐकवलेल्या पाण्यामधले जे मॉलिक्युल असतात तर ते अशी विस्कळीत होतात. आणि ज्या पाण्याला तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकवलंय त्यातले मॉलिक्युल एखाद्या कॅलिडोस्कोपमधनं बघितल्या सुंदर नक्षीदार चित्रासारखे पाण्यामध्ये ते मॉलिक्युल जनरेट होतात. खरं. त्याचं सिम्पल सायन्स काय, ही एनर्जी जनरेट होते त्या व्हायब्रेशनमुळे. मग साधा हाच विचार करून बघायचं की आपण सामवेद ऐकला. आता सामवेदाबद्दल आपल्याला खूप कशी कमी माहिती किंवा सामवेद ऐकणारी लोक खूप कमी आहेत. मी सामवेद गेली जवळपास 13-14 वर्ष ऐकतोय. अर्थात ही द्रविड शास्त्रींची कृपा आहे. काशीला मी जवळपास 12 सालापासून रेग्युलर जातोय. आणि द्रविड शास्त्रींच्यामुळे मला सामवेदाचं महात्म्य, ते स्वरूप कळलं. पण त्या सामवेदामुळे किंवा ते ऐकल्यामुळे तुमच्यावर अनंत असे चांगले परिणाम होतात की त्या व्हायब्रेशन आपोआपच त्या चित्रामध्ये अवतरतात. तो वेग आपोआप येतो, ती एनर्जी जनरेट होते, ते दिव्यत्व येतं. माझ्या स्टुडिओत आलेल्या अनेक लोकांना माझ्या स्टुडिओत आल्यानंतर खूप असं काय म्हणतात त्याला, तो ती एनर्जी त्यांना अशी हलू देत नाही. कारण कित्येक लोक मला सांगतात तुमच्या स्टुडिओतनं पाय निघत नाही किंवा पाय काढा असं वाटत नाही. खूप पॉझिटिव्ह. मुख्य कारण ते खूप पॉझिटिव्ह वाटतं तुमच्या इथं आल्यानंतर. आणि वेळ कसा जातो हे कळत नाही ऑनेस्टली. तसं हेच कारण असावं की ती एनर्जी आहे ना, ती सगळीकडे ती त्या व्हायब्रेशनमधनं आलेली, त्या साऊंडमधनं आलेली एनर्जी आहे ना, ती सगळीकडे अशी स्टोअर होते. आणि ती तिथे थांबलेली जी एनर्जी आहे ना, तीच तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स सारखे तुम्हाला तिथे पकडून ठेवते. ओके.